नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. माझ्या कालच्या व्हिडिओला आपण तुफान प्रतिसाद दिला याच्याबद्दल आपल्याला मी धन्यवाद देतो. आणि असाच प्रतिसाद जर मिळाला तर अधिक व्हिडिओ करायची एक प्रेरणा मिळते, उत्साह येतो. कालच्या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी जेव्हा त्यांची राजवट असताना काय काम केलं, काय उपक्रम राबवले याची मी माहिती दिली. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सातत्याने म्हणतात की यांनी काहीच केलं नाही, म्हणून सगळ्या गोष्टींचा तपशील सादर केला. आज ज्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा, आणि मुख्य म्हणजे नगरविकास खातं त्यांच्याकडे गेली काही वर्ष आहे त्या काळामध्ये, आणि नंतर गेले वर्षभर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सगळ्या महाराष्ट्राची आणि मुंबई महापालिकेची सूत्र आहेत त्यांच्या आणि एकनाथ शिंदेंच्या हातात. त्या काळामध्ये मुंबई महानगरपालिकेला कशा प्रकारे त्यांची तिजोरी लुटता येते याचा तपशील मला आज द्यायचा आहे. आणि हे जे दावा करतायत की मुंबईला आम्हाला एका यशाच्या शिखरावरती ठेवायचं आहे, मुंबईचा चेहरा मेहरा आम्हाला पालटून टाकायचा आहे, मुंबईसाठी हे करू ते करू असे जे सांगतायत त्यांनी मुंबई महानगरपालिकेची तिजोरी लुटलेली आहे याचा तपशील आणि अन्य तपशील तुम्हाला सांगायचं आहे. अगदी पूर्णपणे लक्ष देऊन हे ऐका आणि हे महायुतीचं सरकार कसा खोटारडा प्रचार या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी आणि त्याच्या अगोदरपासून करतात हे लक्षात ठेवा. बघा, उद्धव ठाकरेंनी 600 कोटींची महसूल तूट असलेली महानगरपालिका 92,000 कोटींच्या शिल्लकीवरपर्यंत सरप्लस स्थितीपर्यंत त्यांनी आणली. हे आपण काल पाहिलं. आज या मुदत ठेवीतले 10,000 कोटी रुपये मोडून या मंडळीने म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या काळात मुख्यतः ही उधळपट्टी झाली. 10,000 कोटीच्या मुदत ठेवी खाली आल्या, म्हणजे 80,000 कोटी मुदत ठेवी आहेत. आता 90,000वरून इतक्या अल्प काळात इतक्या मुदत ठेवी त्यांनी काढल्या. आता तब्बल 2,25,000 कोटींची आर्थिक तूट मुंबई महानगरपालिकेला आहे. आणि पुढील 4 वर्षात ही जर स्थिती राहिली तर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे पगार तरी कसे देणार असा प्रश्न उद्भवू शकतो. आता बघा, महानगरपालिकेच्या आज हॉस्पिटल्समध्ये, रुग्णालयात, दवाखान्यांमध्ये ठिकठिकाणी दवाखाने आहेत, रुग्णालय आहेत, हॉस्पिटल्स आहेत, त्या ठिकाणी औषधांचा तुटवडा आता जाणवायला लागलेला आहे. एक्सरे, फिल्म आणि इतर वैद्यकीय सेवांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या कंत्राटांमध्येही गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि तुम्हाला सांगतो की वैधता संपण्याच्या मार्गावर, म्हणजे ज्याची एक्सपायरी डेट संपण्याच्या मार्गावर असलेली औषधं कमी दरात खरेदी करतात आणि म्हणजे ज्या पेशंटच्या गळ्यात ती मारली जातात. हे अत्यंत चुकीचं आहे आणि जीवाशी हा खेळ आहे. आता बघा, अनेक गोष्टी सांगण्यासारख्या. एक तर कूपर हॉस्पिटल जे आहे मुंबईचं पालिकेचं, त्या कूपर हॉस्पिटलमध्ये बाळंतिणीच्या वॉर्डामध्ये सुद्धा उंदीर घुशी यांचा संचार झाला असल्याची माहिती आपल्याला असेल, बातम्या आल्या होत्या याच्या. अरे, पब्लिक हॉस्पिटल्समध्ये ही स्थिती आहे, महापालिकेच्या हॉस्पिटल्समध्ये अशी ही स्थिती आहे. हे इन्फ्रास्ट्रक्चरची तुम्ही देखभाल करत नाही, कुठलाही मेंटेनन्स नाही, काय करतं काय महापालिकेचं प्रशासन असा प्रश्न विचारण्याची वेळ आली. रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जातो आहे. दुसरी गोष्ट, BST. आता BSTचं जे फ्लीट आहे, म्हणजे ताफा वाढवण्याच्याऐवजी तो 2,000 बसेस कमी झाल्या. 5 किलोमीटरला मी कालही सांगितलं फक्त 5 रुपये होतं आणि इतकं स्वस्तात प्रवास मुंबईसारख्या ठिकाणी अशक्य होता, तो 5 रुपयात त्यांनी करून दाखवला. आता त्याची वाट लावली BSTची यांनी. त्या बसेस कमी आहेत, अनेक बसेसची अवस्था बिकट आहे. कॉन्ट्रॅक्टवरती ज्या बसेस खरेदी केलेल्या आहेत त्यांची अवस्था बिकट आहे. काही बसेस नुसत्याच पडून आहेत डेपोमध्ये, अशी स्थिती आहे. नंतर पब्लिक स्कूल जे आहेत, मुंबई पब्लिक स्कूल म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, कोणताही अभ्यास न करता प्रत्येक वॉर्डमध्ये CBSEच्या शाळा या
शिंदे आणि फडणवीसांच्या काळात जाहीर करण्यात आला. CBSE शाळा. पण तिथे CBSEची शाळा असली तरी तिथे ट्रेंड शिक्षक असले पाहिजेत, प्रशिक्षित शिक्षक, कुशल शिक्षक पाहिजेत, ते नाही आहेत. कुठलंही प्लॅनिंग नाही, कुठल्याही सुविधा नाही आहेत. नंतर ॲस्ट्रॉनॉमी क्लब विद्यार्थ्यांसाठी सुरू केला होता आदित्य ठाकरेंच्या इनिशिएटिव्हनी. खगोलशास्त्राच्या संबंधात विद्यार्थ्यांना अभ्यास करता यावा. आणि वाघोबा क्लब हे दोन्ही बंद करून टाकले. का? ते यांनी सुरू केले म्हणून यांनी बंद करून टाकले. अनेक विद्यार्थ्यांना स्कूल ड्रेस गणवेशही मिळालेले नाही आहे मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये. मुंबईत अनेक ठिकाणी प्रचंड पाण्याची टंचाई आहे. मी तुम्हाला सांगतो, मुंबई हे एकमेव शहर असं आहे की जिथे वीज आणि पाण्याची सामान्यतः टंचाई नसते. तशा प्रकारच्या व्यवस्था ब्रिटिश काळापासून झालेल्या आहे. परंतु या मंडळींचं कर्तृत्व असं की अनेक ठिकाणी पहिल्यांदाच असं झालं की मुंबईत अनेक वस्त्यामध्ये टँकर मागवण्याची वेळ आहे. आणि जे काही कुठे पाण्याचा दाब कमी, कुठे गढूळ पाणी, अशा तक्रारी अनेक ठिकाणी झाल्या. तुम्ही बातम्या टेलिव्हिजनवर बघत असाल. एका वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू, कॉन्क्रीटचे करू हे आश्वासन शिंदेंनी अगदी मुख्यमंत्री झाल्या दिलं होतं. मग ते म्हणाले की 2 वर्षात करू, मग म्हणाले 3 वर्षात करू, पुढच्या वर्षात करू, अशी आश्वासनं आहेत. आणि काहीही याच्यामध्ये त्यांना शक्य झालं नाही. उलट मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे वाढलेले आहेत. अनेक पुलांवरती खड्डे आहेत, हे आपण पाहिलेलं आहे. अगदी अटल सेतूच्या जवळपासच्या रस्त्यांवरती सुद्धा खड्डे, समृद्धी महामार्गावर खड्डे, हे आपण पाहिलेले आहे. नंतर निवडक मोजक्या कंत्राटदारांना, लाडक्या कंत्राटदारांना हाताशी धरून रस्ता दुरुस्ती प्रकल्पामध्ये 6,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला एकनाथ शिंदेंच्या काळात. आदित्य ठाकरे यांनी पुरावे देऊन हे आरोप केलेले होते. नंतर 2022च्या आधी रस्त्यांची कामं 31 मेपर्यंत कामं पूर्ण व्हायची, पण यंदा मुंबई खोदून ठेवल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे, हे लक्षात घ्या. कोस्टल रोड प्रकल्पाचा खर्च यांनी वाढवला आणि तिथे जाहिरातीचे अशी खरं म्हणजे तिथे रेग्युलेशन्स असे रूल्स अँड रेग्युलेशन की ते होर्डिंग लावायला परवानगी नाही आहे, पण तिथे होर्डिंग्स लावून सगळं त्याचा म्हणजे एक सौंदर्य त्याचं घालून टाकलं. कारण काय, त्याच्यामध्ये पैसे आहेत आणि हे पैसे कोणाला मिळतात हे आपल्याला माहिती आहे. नंतर जो छत्रपती शिवाजी टर्मिनस CST स्टेशनच्या तिथून आपण रस्ता क्रॉस करताना जो टाईमशाहीच आहे, जो हिमालय पूल आहे, तो 2013 साली कोसळला आणि 7 जण त्यात मरण पावले होते. हा पूल बांधणाऱ्या RPS इन्फ्रा प्रोजेक्ट कंपनीलाच पश्चिम उपनगरातला सिमेंट रस्त्याचं, कॉन्क्रीट रस्त्याचं 11,566 कोटींचं कंत्राट दिलं. ज्यांनी तो पूल बांधला, जो पडला, म्हणजे त्यांना खरं म्हणजे शासन व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी त्यांना बक्षिसे दिली गेली. त्यानंतर आज मुंबईत अनेक ठिकाणी 4-4 दिवस कचरा उचलला जात नाही. आणि एवढंच नाही तर देवनाचं डम्पिंग ग्राउंड लाडक्या उद्योगपतीला म्हणजे गौतम अदानींना फुकटामध्ये आंदण दिलेलं आहे, बहाल करून टाकण्यात आलेलं आहे. कधीही मुंबईमध्ये कचरा टॅक्स नव्हता, तो यांनी कचरा टॅक्स लावला. म्हणजे कमाल यांची, म्हणजे मुंबईच्या नागरिकांना वरती कसा बोजा जास्तीत जास्त टाकता येईल, त्यांची पिळवणूक कशी करता येईल आणि त्यांना सोयी द्यायच्या नाहीत, फक्त माली दाखायचा, हे धंदे या काळात चालले गेले 3 वर्ष आपण बघतो आहे. दुसरी गोष्ट, मुंबई महापालिकेकडे 550 कोटींची थकबाकी कंत्राटदारांकडे येणे बाकी आहे. 550 कोटी जर तुम्ही बँकेत ठेवले, व्याज किती होईल? ही थकबाकी आहे यांची. म्हणजे हे तुमचे लाडके कंत्राटदार आहेत का? म्हणजे विशेषतः एकनाथ शिंदेचे आणि त्यांच्या कंपनीचे, हे लक्षात घेतलं पाहिजे. नंतर स्ट्रीट फर्निचर जे आहे, त्या स्ट्रीट फर्निचर म्हणजे बसस्टॉप असतो, तिथली बाकडी असतील किंवा कचरा कोंडी असेल, कुठे कुठे फुलदाण्या लावलेल्या आहेत, कुठे रस्त्यावर दिवे लावले आहेत किंवा सूचना फलक, दिशादर्शक फलक, त्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. 263 कोटींची अनावश्यक तरतूद करण्यात आली. प्रत्यक्ष गरजेपेक्षा 100 कोटी रुपये जास्त खर्च करण्यात आले. 100 कोटी. मी तुम्हाला सांगतो, मुंबईमध्ये काही बसस्टॉपवरती बसायची सोय म्हणजे कशी
की दोन असे लोखंड स्टीलचे दोन असे रूळ टाकलेले आहेत आणि मध्ये गॅप आहे. बसायचं कसं त्याच्यावरती? कोणाच्या अकलेतून हे निघालेले आहे? मी हे बसस्टॉप बसण्यासाठी आहेत ना लोकांना. जे वयस्कर माणसं असतात त्यांना बसता आलं पाहिजे. कोणी दिली ही कंत्राटं, कशासाठी दिली हा प्रश्न आहे. नंतर दक्षिण मुंबईतल्या 1300 कोटींच्या CC रस्त्यांच्या कामाची चौकशी करा असं पत्र भाजपच्या, म्हणजे बघा, सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकाला हे या 1300 कोटींच्या CC रस्त्याच्या कामाची चौकशी करा असं पत्र अँटी करप्शनला लिहावं लागलं. म्हणजे नगरसेवक भाजपचा, म्हणजे सत्ताधारी पक्षातला हा आरोप कोणावरती होतो? एकनाथ शिंदेच्या हातात सगळं आहे ना ती सत्ता, म्हणून त्यांच्यावरती आरोप आहे एक अप्रत्यक्षपणे. मुंबईमधली 1100 एकर जमीन गौतम अदानींच्या घशात फुकटात घातल्यानंतर आता क्रॉफर्ड मार्केटच्या जवळची छत्रपती शिवाजी महाराज मंडई, म्हणजे क्रॉफर्ड मार्केटची मंडई, मलबार हिलवरचं बेस्ट पॉवर स्टेशन आणि वरळीतलं आस्फाल्ट प्लांटची जागा खाजगी बिल्डरांच्या घशात घालण्याचा यांचा डाव आहे. काय चाललं आहे बघा. म्हणजे मुंबई पूर्णपणे महापालिका लुटायचं, सत्तेचा गैरवापर करायचा, अनेक धंदे करायचे, लाडक्या कंत्राटदारांवरती खैरात करायची, हे सगळं चाललेलं आहे. त्यात भर म्हणजे तुम्हाला सांगतो की अनेक केंद्र आणि राज्य सरकारांची जी प्राधिकरणं आहेत त्यांच्याकडनं 3283 कोटी रुपयांची थकबाकी आहे महापालिकेकडे. म्हणजे महापालिकेच्या सेवा घ्यायचे पैसे द्यायचेच नाही त्याचे. याच्या म्हणजे मालमत्ता कर या अनेक म्हणजे म्हाडा असेल, राज्य सरकार, केंद्र सरकार, बाजार समित्या, हे जे सगळे यंत्रणा आहेत वेगवेगळ्या, त्यांनी हे पैसे दिले नाहीत आणि त्यामुळे एकूण संचित म्हणजे ॲक्युम्युलेटेड जी थकबाकी आहे ती 27,000 कोटींची आहे महापालिकेची. याच्यावरती व्याज किती वेळ बघा तुम्ही, नुसता विचार करा. पण हे 27,000 कोटी वेळेत मिळाले, त्याच्यामध्ये आपल्या सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या सोयी देता येऊ शकतात, ते झालेलं नाही. राज्य सरकारची कडे मुंबई महापालिकेची थकबाकी किती आहे? 10,900 कोटी. त्यात पाणीपट्टी आहे, सहाय्यक अनुदान आहे, मालमत्ता कर आहे, असे अनेक. आणि आता मग पंचायत अशी झाली, मुंबई महापालिकेची आर्थिक टंचाई निर्माण झाल्यामुळे मुंबई महापालिकेच्या मालकीचे काही भूखंड लिलावात देण्याचा विचार सुरू झाला आहे. म्हणजे यांच्या पापांमुळे काय करायची पाळी आली बघा. आणि मुंबई महापालिकेच्या ताब्यातले जे भूखंड अत्यंत प्राईम लोकॅलिटीमधले अत्यंत महागडे भूखंड आहे, ज्यांची किंमत करोड रुपयांची, हे भूखंड असे केवळ पैसे नाहीत म्हणून पटापट विकायचे, हे योग्य नाही. कारण त्याची किंमत खूप पुढच्या काळात मोठी होऊ शकते आणि नुसती किंमत नाही तर हे भूखंड कशासाठी? वेगवेगळ्या गोष्टींसाठी मुंबई महापालिकेला भूखंडांची गरज असते. क्रीडांगणं असतील, मैदान असतील, महापालिकेची कार्यालय असतील, शाळा असतील, अनेक गोष्टींसाठी लागतात भूखंड. आता दुसरी गोष्ट, 2,500 कोटींच्या मुदत ठेवी मोडून यांनी उधळपट्टी तर केलीच आहे, हे मगाशी मी तुम्हाला बोललो असेल. पण सफाई कर्मचाऱ्यांच्या घरासाठी राखीव भूखंड 800 कोटी रुपयांचा हा जुहूला लाडक्या बिल्डरला त्यांनी दिला. हा फडणवीस मुख्यमंत्री असतानाच मला वाटतं हे झाले. महादेव रिॲलिटीज यांना हा भूखंड देण्याचा निर्णय झाला. आता हा कसा काय दिला सफाई कर्मचाऱ्यांचा भूखंड, हे अत्यंत गंभीर बाब आहे. याचं उत्तर सरकारकडनं मिळालं पाहिजे. 2.5 लाख कोटींची कामं नगरविकास मंत्र्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेंनी काढली. आता त्याच्यामध्ये आरोप आहे की इतकी कामं जेव्हा तुम्ही काढता, वेगवेगळी कामं कॉन्ट्रॅक्ट्स देतात त्याची, त्यामध्ये मलिदा अनेकदा मिळतो. आणि ही एवढी कामं, तुमच्याकडच्या ठेवी किती आहे, तुमच्याकडे डिपॉझिट्स किती आहे, तुमच्याकडे तुमचे फायनान्सेस कसे आहेत, त्याचा विचार न करता एवढी जर कंत्राटं तर इतकी घाईघाईत दिली का एवढी कंत्राटं? आणि तुमच्याकडे पैसे नसले तर एवढी कंत्राटं दिली कशी? मग त्याच्यातला मलिदा कोणाला मिळतो, कमिशन कोणाला मिळतं, हाही प्रश्न विचारावा लागेल. दुसरी गोष्ट, नगरविकास मंत्र्यांनी म्हणजे हे नालेसफाई, रस्ते, काँक्रिटीकरण, घनकचरा व्यवस्थापन याच्यामध्ये तुडुंब भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गेल्या वर्षभरात सुद्धा. पालिकांच्या निवडणुका रोखायच्या, त्यात मुंबई महापालिका आली, पुणे आली, नाशिक आली, छत्रपती संभाजीनगर आली. आणि मग प्रशासकाच्या तावडीत कारभार असेल. प्रशासक म्हणजे आपलाच, म्हणजे महायुती सरकारच असतो, त्यांच्या हुकुमाबाहेर असतो, हुकुमाचा ताबेदार असतो त्यांचा. त्यांच्या माध्यमातून
या पालिका लुटण्याचं काम केलं जातं। आरेमध्ये जंगलतोड करण्यात आली, कांदळवने बिल्डरच्या हातात देण्यात आली, अनेक कांदळवनं, अशा अनेक गोष्टी या काळामध्ये झालेल्या आहे। आणि त्यामुळे मुंबई महापालिका म्हणजे एखादी बँक कसं आणि ती लुटावी, दरोडा टाकावा, त्याप्रमाणे या मुंबई महापालिका मुळात श्रीमंत आहे, मुळात मोठी आहे। तिचं बजेटचा आकार एखाद्या छोट्या राज्याएवढा आहे। ती लवकरात लवकर कशी लुटता येईल, मग तिचं काही हो, कारण सत्ता येते सत्ता जाते, आपल्या हातात सत्ता असेपर्यंत धुवून काढा ती, असा सगळा कारभार चालला आहे। आणि अशा या महायुती सरकारच्या हातात मुंबई महापालिका द्यायची की नाही, पुन्हा त्यांचा कारभार सोपवायचा की नाही, याचा तुम्हाला विचार करावा लागेल। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ते उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्याकडे गृहनिर्माणासारखं सुद्धा खाते आहे। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना काय काय मुंबई महापालिकेत उद्योग झाले याची माहिती वेळोवेळी आलेली आहे, मी तुम्हाला दिलेले वेगवेगळ्या ठिकाणी। आणि ठाणे महापालिका असेल किंवा कल्याण डोंबिवली असेल, यांचे काय काय उद्योग आहेत याबद्दल भारतीय जनता पक्षाने आरोप केले एकनाथ शिंदेंवरती। गणेश नाईक सतत आरोप करतात, संजय केळकर आरोप करतात, राजू पाटील मनसेचे त्याने अनेक गोष्टी बाहेर काढलेल्या त्यांच्या। आणि आता तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि नगरविकास मंत्री पुन्हा एकनाथ शिंदे आहेत। या लोकांचा डोळा मुंबई महानगरपालिकेवरती आहे आणि हे खोटे नाटे आरोप उद्धव ठाकरेंच्या काळातल्या गोष्टींवरती करतायत। पण तुमचा चेहरा तुम्ही बघा ना, तुमच्या काळात काय काय उद्योग चालले ते, ही माहिती जी मी दिली ते लक्षात ठेवा तुम्ही। आणि या लोकांचे काळे धंदे लक्षात ठेवून कोणाला मतदान करायचं याचा विचार करा। पण हे काळे धंदे यांचा जो काळा चेहरा वारंवार मी समोर आणणार आहे, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो। तुर्तास इथे सांगतोच, हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।